तर नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की 2-3 दिवसांनी डिस्चार्ज देणार आहेत, पण डिस्चार्ज काय पोस्टपोन झालं आहे. म्हणजे डिस्चार्ज कॅन्सल झालं आहे बरं का. अजून वेळ लागेल असं तसं डॉक्टर सांगायला लागलेत, कारण थोडंसं रिपोर्ट सगळा चेंज आला आहे. त्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं की आणखी थोडं म्हणजे थांबावं लागेल. पण किती दिवस लागतील अजून पण सांगितलं नाही किती दिवस लागतील, कारण थोडा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळं आता किती दिवस लागतात माहीत नाही. इतका जर वैताग आला हॉस्पिटलमध्ये राहायचं. आता 20 दिवस झाले कंप्लीट हॉस्पिटलमध्ये येऊन. 20 दिवसाच्या आता वरच झाले असतील. एवढा कंटाळा आला आणि हॉस्पिटलमध्ये राहायचं. आता नको नको वाटायला लागले, कधी एकदा सोडतील झाले. हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर तर आम्ही इथंच राहणार आहे, तरी पण वाटतंय ना हॉस्पिटलमध्ये नको असं. घरी असल्याला थोडंसं वेगळं वाटतंय आणि हॉस्पिटलमध्ये वेगळं वाटतंय. इथलं वातावरण कसं असते, थोडं क्लायमेट चांगलं नसतं इथलं, त्याच्यामुळे इथं राहू वाटत नाही आहे. पण आता नाविलाज आहे, मजबूरी आहे म्हणून राहतोय, पर्याय नाही आहे दुसरा. आणि तसं तरी कुठं म्हणजे इथंच राहायचं आहे, गुजरातमध्येच राहायचं आहे अजून 2 महिने तरी. लगेच कुठं सोलापूरला यायचं आहे, म्हणजे हे जरी झालं तरी डिस्चार्ज दिलं तरी पण तरी पण घरी असल्याला थोडं बरं वाटतं. म्हणून डिस्चार्ज देणार म्हटल्यानंतर थोडं चांगलं वाटलं होतं, बरं वाटलं होतं. म्हटलं बरं झालं आता डिस्चार्ज देतो म्हणजे डॉक्टर 2-4 दिवसांनी. पण अजून किती दिवस वाढलेत सांगता येत नाही, कारण रिपोर्ट खूपच हे आले. तर त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले की आता थांबा, आणखीन क्लिअर झाल्याशिवाय नाही सोडता येत. त्यामुळं आम्ही पण थांबलो आहे. आणि पेशंटची कंडिशन आहे बरं का, व्यवस्थित दिसते, पण रिपोर्टच का असं आलेत काय माहीत नाही. अजून पण डॉक्टर म्हणतात की थोडंसं रिस्कच आहे, कारण ब्लड येते आणखीन. पण 2 दिवस झालं थोडंसं ब्लिडिंग व्हायला लागले पायातनं. अचानकच व्हायला लागलं, ते काय झालं कळलंच नाही, कसं म्हणजे कशामुळे झालं. त्यामुळं परत इंजेक्शन वगैरे चालू केले सगळंच. आता परत अजून किती दिवस लागतील, काय लागतील काय माहीत नाही. कमी कधी होणार काय नाही, बघू आता काय काय होतंय ते. काय 2-4 दिवस अजून वाढतील, 8 दिवस तरी वाढतील अजून. काय जरी झालं तरी राहायचं तर इथंच आहे. काही सोलापूरला यायचं नाही लगेच गडबड करून तरी, कारण सोलापूरला येणं जाणं काय परवडायचं नाही आहे, खूप लांब आहे. त्याच्यामुळं म्हटलं सगळं क्लिअर करूनच तिकडे यावं, कशाला उगाच अजून ये जा. कारण इथली ट्रीटमेंट वेगळी आहे, आपल्या तिकडं महाराष्ट्राची ट्रीटमेंट वेगळी, चेंज होतं आहे सगळंच. आणि इथल्यानी काय केलं तिकडं माहीत नसतं, त्यांनी परत रिपीट सगळं परत रिटर्न करायला बघतात सगळ्याच गोष्टी, कारण त्यांना काही माहीत नसतं ह्या ट्रीटमेंटमधलं. आपण किती जरी सांगितलं थोडंच त्यांना समजणार आहे ते. त्यामुळे कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये गेलं आणि कुठला पण पेशंट असू द्या, प्रत्येक डॉक्टर ही ट्रीटमेंट स्टार्टिंगपासूनच सुरू करत असते, कोणता पण डॉक्टर असला तरी. आणि त्यात काय होते, पेशंटला त्रास होते, तितका वेळ जाते वेस्ट. त्याच्यामुळं म्हणजे आम्ही असं डिसिजन घेतलं होतं की इथंच राहायचं, सगळं क्लिअर झाल्याशिवाय यायचंच नाही तिकडं, असं ठरवलं आहे आम्ही. 1-1.5 महिना तरी लागेल आणखीन पेशंट म्हणजे सगळा क्लिअर व्हायला, चालायला वगैरे. चालल्याशिवाय तर अजून तर काही चालवलंच नाही आहे. नाही म्हटले थोडंसं ते कमराचा पण प्रॉब्लेम झाला आहे ना, बसून बसून इतक्या दिवस. त्याच्यामुळं डॉक्टर म्हटलेत की थांबा थोडं वेळ द्या आणि त्यानंतर चालू म्हणलेत. आता कधी चालतील काय माहीत नाही बरं का, कारण कमरेचा प्रॉब्लेम थोडासा खूप मोठा आहे, वेळ लागेल म्हटलेत. बघू आता काय काय होतं आहे ते. थोडंसं आता ज्या गोष्टी असं होतात पटकन, पण सॉल्व पण लगेच होतील असं नसते ना, कारण मेडिकल प्रॉब्लेम कशा असतात माहिती आहे तुम्हाला, जे यायला येतं पटकन पण जात नाही पटकन, अशा गोष्टी असतात. त्यामुळं वेळ तरी लागणारच आहे, ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल. आता काय शेवटी काय पर्याय नाही आहे दुसरा. त्याच्यामुळं आहे बरं का सगळं व्यवस्थित आहे, पेशंट वगैरे आहे व्यवस्थित. ज्यावेळेस सोडतील त्यावेळेस मी सांगतेच कधी सोडणार आहेत काय करणार ते. पण आता तरी मी म्हणलं होतं तुम्हाला 2-3 दिवसांनी सोडणार, पण नाही सोडलं. ते म्हटलं सांगा व्हिडिओ बनवा तोपर्यंत. आणि कसं सकाळी सगळं बाहेरच काढतात असं, पण 9ला बसू देत नाही तिथं आतमध्ये. 9ला बाहेर काढले की सकाळी म्हणजे 11च्या नंतरच जायचं वर. 11 वाजेपर्यंत कसलंच आत जाऊ देत नाहीत कुणाला, कारण स्वच्छता वगैरे चालू असते ना त्याची पण. त्याच्यामुळे ते जाऊच देत नाहीत आता. मग तेवढ्यात मी खाली येऊन बसत असते थोडा वेळ तेवढंच.
तर ओके चालेल, मी सांगेन नंतर ना काय असेल ते. धन्यवाद.